नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. काल संध्याकाळपर्यंत अगदी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना अशी बातमी येत होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नोव्हेंबर डिसेंबर आणि लक्षात घ्या की नोव्हेंबरचा प्रलंबित हप्ता आणि त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी तर या 2 महिन्यांचे हप्ते वितरण होणार होतं. पण लक्षात घ्या विरोधी पक्षनेते आहेत यांच्याकडून अपील करण्यात आलं राज्य निवडणूक आयोगाकडे आणि त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्फत हप्ते वितरण आहे. तर याच्यामध्ये एका महिन्याचा हप्ता आणि त्याचबरोबर प्रलंबित हप्ता तुम्ही वितरित करू शकता आणि तो देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता अजून महिना संपत आलेला नाही आहे. त्यामुळे हा जो हप्ता आहे तो अग्रिम स्वरूपात वितरित करण्यास मान्यता देण्यात आली नाही आहे. तर ही कालची सद्यस्थिती आहे आणि लक्षात घ्या महाराष्ट्र शासन जे आहे तर साधारणतः लाडक्या बहिणींना निवडणुकांपूर्वी संक्रांतीपूर्वी हा लाभ आहे वितरित करण्याच्या तयारीत होतं. तर लक्षात घ्या की निवडणूक आयोगामार्फत अशी नोटीस आल्यामुळे आता हप्ते वितरण कधी सुरू होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री आदिताई तटकरे असतील यांचं ट्विटरचं पेज आहे. तर या ठिकाणी इतर घोषणा होत आहेत पण लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणातली घोषणा अजून झाली नाही आहे. तर निवडणुकांपूर्वी हप्ते वितरण होत असेल तर आज संध्याकाळपासून किंवा आज दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी हप्ते वितरण सुरू होऊ शकतं. आज आणि उद्या 2च दिवसांमध्ये हप्ते वितरण होऊ शकतं. जर या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण झालं नाही तर मात्र 16 तारखेनंतरच हा लाभ आहे तो वितरित करण्यात येणार आहे. हीच आत्ताची सद्यस्थिती आहे. हप्ते वितरण वेळ आज दिवसभरामध्ये कधीही सुरू होऊ शकतं पण आज आणि उद्या जर 2 दिवसांमध्ये झालं नाही तर मात्र 16 तारखेनंतरच या संदर्भातली अपडेट देता येणार आहे. पण हा निकाल आहे सर्वस्वी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आहे. DBT पोर्टलवरती आहे की हप्ते वितरण करायचं की नाही. तर या संदर्भातली घोषणा लवकरच होणार आहे. मंत्री आदिताई तटकरे यांच्यामार्फत देखील घोषणा होणं गरजेचं आहे जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची खुशखबर मिळेल. तर आपण देखील प्रॉपर या संदर्भात माहिती देतच आहोत. जानेवारी हप्ते वितरणासंदर्भातली आता घोषणा होणं कठीण आहे. जर फक्त हप्ता येत असेल तर तो केवळ नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ. तर हीच आताची सद्यस्थिती आहे. हप्ते वितरणाची वेळ निश्चित अशी सांगू शकत नाही आहे. कोणत्याही वेळी हप्ते वितरण सुरू होऊ शकतं. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले जाणार आहेत. तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते वितरण न आलेल्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची देखील आपल्याला माहिती येत आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींचा मोठा प्रॉब्लेम म्हणजेच KYC. तर लक्षात घ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचे पोस्ट बँकेमध्ये अकाउंट आहे. त्यांची DBT चेक केली असता त्यांची जी DBT ॲक्टिव्ह आहे ती डिॲक्टिवेट झालेली आहे आणि असे स्टेटस देखील लाडक्या बहिणी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती आपल्याला शेअर करत आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा जर तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला तुमचा आधार सीडिंग माय आधार पोर्टलवरती सध्या पोर्टलवरती देखील OTP प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे थोड्या वेळाने प्रयत्न करून तुम्हाला माय आधार पोर्टलवरती आधार बँक सीडिंग स्टेटस चेक करायचा आहे आणि येथे तुम्हाला डिॲक्टिवेट किंवा इनॲक्टिव्ह असा ऑप्शन येत असेल तर तुम्हाला लवकरच आधार जे आहे पोस्ट बँकेमध्ये असेल किंवा तुमच्या नॅशनलाइज बँकेमध्ये ज्या ठिकाणी अकाउंट आहे त्या ठिकाणी आधार सीडिंग ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. कारण का बहुतांश लाडक्या बहिणींचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे हप्ते न आलेल्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण तर करण्यात आलं पण DBT डिॲक्टिवेट असल्यामुळे हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना आलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी देखील हप्ते वितरण होण्यापूर्वी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.